विचारवंत नेते मंडळी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेल्या माझ्या माय मावल्यांना भावांना, आज खऱ्या अर्थानं मातंग समाज एकत्र येत नाही, मातंग समाजाची संख्या नाही, मातंग समाज संघटित नाही, मातंग समाज लढायला तयार नाही. माझ्या भावांना बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, काय सांगितलं? तो इतिहास विसरतो, त्याला इतिहास घडवता येत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं, काय सांगितलं? मागितल्याने भीक मिळते, लढल्याने हक्क मिळतोय. आणि म्हणून माझ्या आम्ही कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, कोणत्याही नेत्यांच्या विरोधात नाही. आम्ही आमचा घटनादत्त अधिकार तो आम्हाला बाबासाहेबांनी दिलाय. अरे तेरा जिमाने आम्हाला आणि सर्व चोराला आज या ठिकाणीच आहे. चोराला पळवताना हा शब्द अनेकदा आम्ही जेव्हा आम्हाला थोडेफार बाहेर येतोय, पप्पा जेवले का मुली जेव्हा विचारताय तेव्हा मी सहज सांगत असतो, आम्हाला खाण्याचं काम नाही. आता विरोधक एवढे शिव्या द्यायला लागले, रात्रंदिवस शिव्या द्यायला लागले आणि त्यांनी त्यांची पातळी सोडलेली आहे. माझ्या मायमावल्यांना, भावांना, बहिणींना अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचं होत असतं. वर्गीकरण म्हणजे वाटणी, हिस्सा आणि ती घटनादत्त न्यायाच्या दृष्टीने आपल्याला करायची आहे. मला या ठिकाणी सातत्यानं ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांना विषय माहित आहे. ही एक विषय प्रामुख्याने या ठिकाणी मांडणार आहे की जे आपल्याला विरोध करतात, तर खऱ्या अर्थाने विरोध करत असताना पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की जेव्हा गोरमेज परिषदेमध्ये परमपूज्य विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्या एका जातीसाठी नाही, तर या देशाच्या 1500 पेक्षा जास्त जातीसाठी फक्त बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांच्या वतीनं इंग्लंडला गोरमेज परिषदेमध्ये सगळं होते आणि आपले हक्क मागत होते. आज कोण लढत आहे कोणत्या जातीसाठी? बाबासाहेबांची भूमिका कोण घेत आहे? बाबासाहेबांच्या भूमिकेत प्राण गेला तरी भेटत, पण राखीव मतदार कमी करणार नाही. बाबासाहेबाला म्हणणारी मनवारी अवलाद होती ती आज कोणती अवलाद आहे? बोलायच्या ठिकाणी आम्हाला कोणाला जातीला उल्लेख करायचा नाही. आम्ही विरोधाची आक्रस्ताळीपणाची भाषा करत नाही, आम्ही संविधानाची भाषा करतोय. कारण बाबासाहेब आमच्या रक्ताच्या अधिकारी आहे. या ठिकाणी शेकडो आमच्या नावं सांगता येईल इतिहासाची विश्वदेव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी किंवा लोकसभेमध्ये नेण्यासाठी या ठिकाणी या अनुषंगानं आज मला थोडं जोरानं बोलायचं एका वाक्यासाठी. कारण मीडियाला कळू द्या आणि कलेक्टरला कळू द्या, अनुसूचित जातीची जी यादी आहे महाराष्ट्रात, त्याच्यामध्ये किती जाती आहे? 59 जातीचं उत्तर चुकीचं. मागाचं पोरग सांगतंय जाहीर माहितीवरनं आजही कलेक्टरला किंवा शासनाच्या कोणत्या यादीमध्ये 59 जाती आहे. पण 59 जातीचं नोंद किती घेतात? 25 देवाला 59 आहे, तर जेवण 59 लोकांनी जेवढं पाहिजे. महाराष्ट्रात असं होत नाही. एक भामटा तो तुम्हाला शिव्या देतोय, तो घाणेरडं बोलतोय, तो भामटा आहे. कारण त्याच्या वाट्याची हिताची तरतूद या 59 जातीमध्ये आजही नाही, महाराष्ट्राच्या यादीमध्ये आजही नाही. कारण एक दोन नव्हे तर कितीही विद्वान असणारे 100 नाही पुढाले, तर मागाचं या ठिकाणी अडाणी असणारं पोरग बाबासाहेबांची राज्यघटना घेऊन त्याच्या सूत्रावर सांगणारा या ठिकाणी अंग घातलाय ते न्यायाचं आहे, कायद्याचं आहे, तत्वाचं आहे. कारण जेव्हा आम्ही वर्गीकरण मागायला लागलो, बाबासाहेब भोसले असतील, तुकारामजी कांबळे असतील, विधी रेड्डी साहेब असतील, सोमनाथजी कांबळे असतील, यांनी वर्गीकरणामध्ये संजय भाऊ ताटकोडे मिरचा सायगावचा संजय भाऊ ताटकोडे यांना प्राणाची आहुती दिली. अंकुश खंडारे असते, अविनाश खंडागळे असते, या सगळ्यांनी सांगत असताना वर्गीकरण झालं पाहिजे. वर्गीकरण होत असताना खरी जी पंचायत आहे, या
स्वदेशी आदेशाचा अरे भाडव्यानं 1975 ला पंजाबमध्ये कुणाचं सरकार होतं यानी सिंग यांचं सरकार होतं 50 वर्षापूर्वी अंमलबजावणी झाली या आरक्षण वर्गीकरण चळवळीचा केंद्र तुमचं आंध्र प्रदेश राहिलं आणि जवळजवळ 1 ऑगस्ट 2024 ला 1 ऑगस्ट 2024 ला तो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तो निकाल जवळजवळ या राज्यातल्या केंद्र आणि विविध राज्यातल्या 21 कमिशनर ही मागाची मागणी सुरुवातीची नव्हती आणि माग एकट्यासाठी लढत नाही माग 59 बरोबरच तो 60वा आहे 3 जून 1990 पर्यंत ते तुम्हाला वर्गीकरणाला विरोध करतात ते एसटी मध्ये नव्हते त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा नव्हता त्यांना या ठिकाणी राखीव जागेचा फायदा घेता येत नव्हता भावांनो त्यांना स्वतः आपल्याची तरतूद नाही हे त्यांना आजपर्यंत कळलं नाही ते मागासाठी लढले हा किती मोठा विरोध आहे आम्ही सांगतोय या ठिकाणी 51 ला पहिली जनगणना झाली 12.56 मध्ये आपण 13% आरक्षण मिळालं 56 ला धर्मांतर झालं 6.50 कमी झालं अर्धे लोक कमी झाले 13तून 61च्या जनगणनेमध्ये आम्ही तुम्हाला कमी नाही केलं मागानं मोर्चा काढल्यानं निवेदन दिलं नाही तुम्हाला कमी कोणी केलं तर धर्मांतरित मंडळींनी 61च्या जनगणनेमध्ये त्या घटकातल्या 80% लोकांनी आपला वेगळा धर्म सांगितला आरक्षण जातीला आहे धर्माला नाही आणि मग त्यांच्या जातीचा उल्लेख न झाल्यामुळं जवळजवळ 61च्या जनगणनेमधून 6.50 वगळल्या गेले माझ्या माय मावल्यांनो तुमच्या लेकरांच्या हक्काचं वाट्याचं हिश्शाचं हे 61च्या जनगणनेत त्याच्यातून वगळल्या गेले तुमच्या आमची तरतूद 65 ची निवडणूक झाली आबासाहेबांची राज्यघटना काय सांगतंय राज्यघटनेचं कलम 330 आणि 32 काय सांगतंय लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा राखीव असाव्यात आज आहेत का नाही याला कारण आहे 71च्या जनगणनेमध्ये तुम्ही जे वगळलात तुम्ही जे बाहेर गेलात इथे लोकप्रतिनिधित्वाची आज माझी समाज कल्याण मंत्री फडणवीस साहेब या प्रस्तावावर काल उठायला लागलेली आहे मला त्यांना सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्ये 90 पर्यंत तुम्ही एसटी मध्ये नव्हता 90 ला व्हीपी सिंगांनी एसटीत आणलं आणि मग एसटीत आणल्याच्या नंतर ही जनगणना 51 ला 91 ला झाली आदरणीय कांबळे साहेब आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये मंडळी गेली आणि आमच्या जागा वाढवा कोर्टाने उत्तर दिलं की आता 94 ची निवडणूक पुढे होती 51 म्हणजे 2001 च्या निवडणुकीत मतदारसंघाची पुनर्रचना होईल आणि त्याच्यामध्ये जागा वाढतील माझ्या माय मावल्यांनो 90 ला तुम्ही एसटी मध्ये आला तुम्हाला दर्जा मिळाला पण जागाची तरतूद झाली नाही 2001 ला तुम्ही एसटीत होतात जनगणना झाली आहे 2001 ची महाराष्ट्रामध्ये एकूण अनुसूचित जाती तुमच्या आमच्या महाराष्ट्रात किती होतं 10.20 आणि धर्मांतरित किती होते 6%. मग महाराष्ट्रातल्या जागा ज्या आहेत त्या आज किती लोकांच्या आहेत आज 29 जागा आहेत विधानसभेच्या राखीव जागा 29 लोकांच्या आहेत या किती संख्येच्या आहेत कोणत्या संख्येच्या आहेत फक्त आणि फक्त ती अनुसूचित जातीमध्ये ज्या 59 जाती आहेत ती नवबौद्ध जातीचा समावेश नाही त्यांची लोकसंख्या आजही आज 24च्या निवडणुकीत सुद्धा लोकप्रतिनिधित्वासाठी इथल्या निवडणूक आयोगानं शासनानं ग्राह्य धरलेली नाही अजूनही त्यांना माहित नाही हे सांगतात माग अडाणी आहे अरे मागाच्या मागणीला वर्गीकरणाच्या तुम्ही हसत होतात आम्हाला वेड्यात काढत होतात अरे ज्याला वेड्यात काढत होतात याच वेड्याच्या बाजूनं या देशाचं सर्वोच्च न्यायालय उभं राहिलं याच वेड्याच्या बाजूने या देशाचं सरकार उभं राहिलं याच देशाच्या बाजूनं याच वेड्यांच्या बाजूने या देशाचं सरकार राज्याचं सरकार आहे आणि आम्ही नाही तर विश्वजीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली राज्यघटना आणि या राज्यघटनेनं जी न्याय प्राधिकरण आहे न्यायपालिका जी आहे ती या येड्यासोबत उभी राहिलेली आहे आणि म्हणून मला या ठिकाणी ठामपणाने सांगायचं आंबेडकरी विचाराचा वारसा सांगत असताना आमचा अधिकार आहे कारण आमच्या
बाबासाहेबांचं नाव घेत आहे. मात्र बाबासाहेबांच्या नावासाठी असं तसं जळणं आणि हुतात्मा होणं हे मागाच्या रक्तात आहे, दुसऱ्याच्या नाही. म्हणता म्हणता एका भूमीवर प्राण होणं हे मागाच्या रक्तात आहे, तुमच्या नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे. माझ्या माय मावल्यानं आणि पुणे डॉक्टर बाबासाहेबांसोबत पुण्याच्या गीताबाई दामोदर असतील, त्यानंतर शांताबाई सावंत सारखे असतील आणि नवे नवे या बाबासाहेबांनी राज्यकर्ता लिहिली. आपल्याला माहित पाहिजे तुम्ही कोण आहात, तुम्ही मागिने नाही, तुम्ही वागिनी आहात. 1942चा चलेगावचं आंदोलन सुरू होतं आणि 1942ला तुमच्या दौलती शकुंतला दौलती वायदंडे नावाच्या आमच्या महिलेनं हिंदी राज्यघटनेचा वारसा हे ऐतिहासिक पुस्तक लिहिलेलं आहे. आपल्याला मुक्ता साळे माहित होती, पण बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या काळाला मंदिराच्या सत्याग्रहामध्ये जेव्हा दगडफेक झाली, माझ्या बाबासाहेबांना रक्त लागू नये म्हणून पोटाशी कवताळणारी कोण होती, तर आमची सईबाई धोनीबा साठे नावाची आमची महिला होती. वर्गीकरण चळवळीच्या अनुषंगाने त्याचा नैतिक अधिकार नाही. कारण मला या ठिकाणी एक मुद्दा सांगितला पाहिजे. आज बडोले साहेब एका वसतिगृहाच्या संदर्भाने विषय मांडायला लागलेला आहे, परंतु जो माणूस त्या खात्याचा मंत्री राहिलेला आहे त्याला ध्यान नाही, त्याला जाणीव नाही, त्याला कल्पना नाही. जवळजवळ 1982 ला शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला, 84 ला जी.आर काढला, 14 ला जी.आर काढला, 25 ला जी.आर काढला की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये जो कमकुवत आहे सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे. ही व्यवस्था 82 पासून 84 पासून सुरू झाली आणि बडोलेंना आता जाग आली. म्हणजे जागा असणारी मंडळी आहे, आदरणीय परिमंत्री, आदरणीय या ठिकाणी प्रधान साहेब, मला एका गोष्टीचं फार मोठं नवल वाटतंय. नवल कोणतं माहित नाही, आम्हाला सांगत असतात उद्यम सर्वे नमामी. अरे बाबांनो, हे म्हणण्याचा अधिकार कोणाला? अरे तथागतापासून तर विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत बुद्ध धर्मामध्ये जात नाही, त्याला जात आहे तो बुद्ध नाही आणि जो बुद्ध आहे त्याला जात नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व भारत बौद्धमय करायला निघाले होते. तुम्ही तर सगळे औषधे गोष्टी नव्हते, सगळे महारमय करायला निघाले. अरे 3 जून आम्हाला भीमाने दिले, तुम्हाला एमपी सिंगाने दिले, मला बाबांना नाही दिलं, तुम्हाला नाही दिलं, आम्हाला दिलं. खरे वाला जाणो चिंता करण्याचं काम नाही, आपला हक्क आहे. आणि म्हणून आम्ही लढत होतो, एकत्र येत होतो, आम्ही संघटित होत होतो. असं अजिबात नाही. ही ताकद आम्ही दुसऱ्याच्या पाठीमागे आजपर्यंत उभी केली. आम्ही दुसरे खेडे घेतले, आम्ही दुसऱ्या नेत्यांना पुढे केलं. मात्र आता महाराष्ट्रात दिसू लागलेलं आहे, महाराष्ट्राचं बजेट जे आहे ते बजेट आपल्या योजनेसाठी बजेट असतं. कोणतं बजेट असतं? माझ्या बायमालाने ज्या योजना असतात, तर आज जे बजेट आजपर्यंत 60 पासून ते आजपर्यंत प्रत्येक वर्षीचं बजेट लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त 10% आहे आणि 10% बजेट मध्ये फक्त 59 राज्य आहे. धर्मांतरितांची संख्या आजही ग्राह्य झालेली नाही. आणि म्हणून तुम्ही सिरसाट असू देत, चंद्रकांत हंडोरे असू देत का बडोले असू देत, सगळ्यांना मात्र जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून काही या ठिकाणी निवेदन आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या संस्थांना जे निधी दिला कोट्यवधीचा एकाच समाजाचा, तर हा निधी कुणाचा आहे, कुणाच्या इच्छाचा आहे, ही संख्या त्यात ग्राह्य झालेली आहे का? आता आम्हाला कळायला लागलेलं आहे तुमची तरतूद या ठिकाणी केलेली नाही. आणि मग आदरणीय विरोधी या ठिकाणी गंमत काय झाली, माझ्या मायमालांनो, आम्हाला अल्पसंख्याकांचं आरक्षण पाहिजे, आम्हाला अल्पसंख्याकांचं आरक्षण पाहिजे, आम्हाला अनुसूचित जातीचं आरक्षण पाहिजे. आणि आम्ही 1958 ला आम्ही ओबीसी मध्ये सुद्धा होतो. म्हणजे असा खोटपणा आजही कलेक्टर विभागातल्या विविध योजनेचे जर तुम्ही परिपत्रक पाहिलं तर काय निघतंय, अनुसूचित जाती अधिक नवबौद्ध घटकांचा विकास. म्हणजे या राज्यातला जागरूक असणाऱ्या एकाही धर्मांतरित माणसाला आजपर्यंत काय कळलं नाही की माझी तरतूद नाही.
कळलं नाही, निश्चित कळलंय, परंतु आपण म्हातार एमपी आहात, आपण गद्दार आहात. कारण आपल्याला त्यांना सांगायला म्हणताय मान दोन मान दोन तबले वाजवतात, मान दोन तबले नाही, आपण 3 तबले वाजवताय. 3 हाताने जेव्हा लागलेला आहे अल्पसंख्याकांचं आणि एसटीच आणि इतर सर्व दृष्टीनं. म्हणून या ठिकाणी आमच्या संविधानिक अधिकारावर अनेक पुन्हा सांगतोय, मीडियाच्या माध्यमातून सांगतोय की याची तरतूद इथे आज नाही, बजेटमध्ये नाही, लोकप्रतिनिधित्वामध्ये नाही, याची तरतूद नाही. अशा लोकांना आम्ही 1 दिवस 2 दिवस 4 दिवस नाही, 60 पासून आजपर्यंत आम्ही सामावून घेतलं, ऐकून घेतलं. मात्र मागाची अवलाद जागी झाली, राज्यघटना कळायला लागली, बाबासाहेब घराघरात गेलेला आहे आणि कालपर्यंत तुमच्यासाठी जे छेडे आणि दांडे घेऊन आमचे खांद्यावर निकामी करायला निघालो होतो. आज आम्ही आमचे झेंडे आणि आमचे दांडे घेऊन आमच्या विकासाचा अजेंडा या ठिकाणी घेऊन निघालेलो आहे. माझ्या भावांनो, अत्यंत सुंदर सुरेख पद्धतीने हा मोर्चा झाला, यशस्वी झाला. सर्व आपण जे मोर्चे केले आहात याचे आयोजन करता सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि असेच भरभक्कम पुनर्वास ताकद दररोज आपल्याला वाढत ठेवायची आहे. आणि शासन जोपर्यंत आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत शासनाला जाब विचारण्यासाठी आमची लढाई शासनासोबत आहे, आमची लढाई सरकारसोबत आहे आणि आमची लढाई हक्काची आहे, कायद्याची आहे. अन्याय आमच्यावर झालेला आहे, आम्ही पीडित आहोत आणि म्हणून आता आम्ही गप्प बसणार नाही, थांबणार नाही. पण हे आमचेच भाऊ आहेत, आमच्याच रक्ताचे आहेत. पण शत्रूच्या रूपात जर या ठिकाणी आज शत्रूच्या रूपात जर आमचा भाऊ या ठिकाणी मुखवटा धारण करून येत असेल तर त्याला आडवे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्या रक्ताचा व्यवस्था तर त्याच्या तोंडातून रक्त पाण्याशिवाय राहणार नाही. कारण मागाची अवलाद आता या ठिकाणी हक्कासाठी लढण्यासाठी तयार झालेली आहे. देशासाठी रक्त सांगणारा माणूस आहे हा माता समाज आणि ते रणदेशाचा जिसमें मिला वैसा. माझ्या बांधवांनो, या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा लढा यशस्वी करण्यासाठी भरभक्कमपणानं त्याच्या माध्यमातून आता आपल्याला संघटना नकोय, आता आपल्याला नेतृत्व नकोय. मागाचं नेतृत्व जर पुढे असतं, मागाच्यासाठी हक्कासाठी खूप लढलोय, इतरांसाठी जातीसाठी, आता लढूया समाजासाठी. ही आरोळी घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. त्यांची तरतूद आजपर्यंत नव्हती, त्यांच्यापासून आमचा जो धोका होतोय तो हरवून पाडण्यासाठी आज आम्ही घराच्या बाहेर आलेलो. आमच्या हक्काचं संरक्षण केलं, आमची जबाबदारी